करता ह्या संसारामध्ये अडकलेल्या जीवांना निघून जाण्याचा मार्ग पाहिजेत. मार्ग सापडत नाही, शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण विषय भोगत असताना त्यांना वाटतं हा विषय भोगावा, तो विषय भोगावा. पण भोग घेत असताना पुन्हा पुन्हा त्या भोगातून ती मुक्त होतच नाही, पण पुन्हा अडकत जातात, गुंतत जातात. वासनेचा हा फेरा आहे. वासनेमध्ये गुंतत जातात, अडकत जातात. आणि म्हणून अशा या अडकणाऱ्या गुंतलेल्या जीवांना मुक्त करण्याकरता, त्यांना उपाय सांगण्याकरता सुलभ उपाय हा भवतरण्याला, सुलभ उपाय हा भवतरण्याला, हर हर उच्चारी मानवा शंकर त्रिपुरारी, मानवा शंकर त्रिपुरारी. पहा किती हा भोळा देव तो, पहा किती हा भोळा देव तो, धतुर बिल्वची तुष्टची होतो, धतुर बिल्वची तुष्टची होतो. स्वल्प तपाने बहुतची देतो, स्वल्प तपाने बहुतची देतो. हर हर उच्चारी मानवा शंकर त्रिपुरारी, मानवा शंकर त्रिपुरारी. जे एक संत असतात त्या संतांच्या मुखाने जाण्याचा उपाय कोणता उपाय आहे भवसागरातून जाण्याकरता? कारण भवरोग झालेले जीव, भवरोगानं सर्व जीव मात्र जे आहेत हे त्रस्त झालेले आहेत. आणि म्हणून या रोगावर औषध पाहिजेत, भवरोगावर औषध पाहिजेत. औषध आहे काय औषध ते संतांनाच माहीत आहे. की संत परमार्थ मार्गावरचे वैद्य असतात. जसे संसारामध्ये लोकांना रोग झालेत, जीवांना रोग झालेत, ते रोग निवारण करण्याकरता डॉक्टर आहेत, ते डॉक्टर आहेत आणि वैद्य आहेत. परंतु भवरोग जो आहे हा रोग झालेला आहे. आणि स्थूल देहाला झालेले रोग हे डॉक्टर निवृत्त करतील, वैद्य निवृत्त करतील. पण तुमच्या आमच्या सूक्ष्म देहाला झालेला रोग, आणि मग तो रोग म्हणजे भवरोग आहे. हा भवरोग कशानं जाणार, त्याचा उपाय काय आहे? म्हणून मनोस्वामी महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रथम चरणात म्हणतात, हरमुखी नाम घेई तेने सर्व सुखी होई. हरमुखी नाम घेई, आपल्या मुखातून हर हर असं नाम घे. आणि हे हरनाम जे आहे हे नाम घेतल्यानंतर जितके काही दुःख असतील या जीवाच्या भोवती, ते सगळे दुःख या हरनामानं निवृत्त होतील, निघून जातील. असं हे हरनाम हे औषध आहे. भवरोगावरी दिव्य रस आहे ना, औषध आहे जाणं शिवनाम. शिवदास महाराज शिवपाठामध्ये म्हणतात, भवरोगावरी दिव्य रसायन औषध जाणं शिवनाम. यावर औषध कोणतं आहे भवरोगावर? तर शिवनाम आहे, हरनाम आहे, शिवनाम आहे. हर शब्दाचा अर्थच आहे हरतिथी हरा. हर शब्दाचा अर्थ हरतिथी हरा, जो हरण करतो, पापाचं हरण करतो, दुःखाचं हरण करतो, त्रिविध तापाचं हरण करतो, तो हर. हर या हृधातूपासून झालेला शब्द, त्यापासून हृधातूपासून झालेला शब्द हरिशब्द सुद्धा आहे. वैष्णवादिक महात्मे, ही ज्ञानेश्वरादिक महात्मे, ही तुकारामादिक महात्मे हरी या नावातून, आणि मन्मथादिक संत महात्मे शिवयोगी हर या नामातून त्या भगवान परमात्म्याची सच्चिदानंद स्वरूप शिवाची उपासना करतात हरनामातून. हरनाम हे औषध आहे. भवरोग जाई जेणे ऐसे रसायन घेणे, नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय. हा भवरोग ज्यानं जाईल अशा प्रकारचा औषध फक्त ते भगवान शिवाचं नाम आहे. नामसार नामसार तरते पार भवसिंधू. मनोस्वामी महाराज म्हणतात, नामसार नामसार तरती पार भवसिंधू. भगवान शिवाचं नाम जे आहे तेच
सार आहे, म्हणजे तीच औषध आहे, तीच हितकारक आहे. आणि ते जर आपल्या मुखातून जर घेतलं, वाणी जर घेतलं, तर जीव या संसार सागरातून तरून जातो. सुदैवुनी गोड नाम हे शिवाचे, घे घे वाचे माय माझे. सुदैवुनी गोड, सुधेपेक्षाही गोड अशा प्रकारचं नाम भगवान शिवाचं आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांनीच मार्ग हा दाखवलेला, नामस्मरणाचा दाखवलेला आहे. एवढंच नव्हे तर व्यास महर्षी आपल्या मुखातून म्हणतात, आलोट्य सर्व शास्त्रांनी विचार्यचे पुन्हा पुन्हा, संपूर्ण शास्त्राचं आलोडन करून आणि पुन्हा पुन्हा विचार करायचा. विवेकी माणसानं विचार केला पाहिजे. संसारातील साधनाने आपण तरुण जाणार आहोत. संसार विषयानं भरलेला आहे आणि या विषयाच्या माध्यमातून तरुण जाणार आहोत की यापेक्षाही पलीकडे असणारं जे भगवान शिवाचं नाम किंवा शिवसाधनाच्या माध्यमातून, सदाचरणाच्या माध्यमातून, शिवभक्तीच्या माध्यमातून तरुण जाणार आहोत, याचा विचार प्रत्येक विवेकी माणसानं करायला पाहिजे. आणि म्हणून त्याकरता सांगतात की संसारोग दष्टानाम हरेर नामैव केवलम, आलोड्य सर्व शास्त्राने विचार्याचे पुन्हा संपूर्ण शास्त्राचं आलोडन करा आणि पुन्हा पुन्हा विचार करा. या संसाररूपी सर्पानं, संसाररूपी नागानं दंश केल्यानंतर, या संसाराचं विष म्हणजे विषयाचं विष चढल्यानंतर ती कशानं उतरणार आहे, नष्ट होणार आहे? हरेर नामैव केवलम, भगवान शिवाचं नाम जे आहे तेच फक्त या संसारूपी सर्पाचं विष उतरवणारं नाम आहे. म्हणून प्रत्येकाने मुखातून शिवनामाचा गजर प्रत्येकाने केला पाहिजे. शिवनाम घेतलं पाहिजे, जिवेला वळण लावलं पाहिजे. आपण अहोरात्र जर कदाचित शिवपाठ करा 84चा फेरा चुकीने, महाराजला संत शिवदास शिवपाठाच्या माध्यमातून काय सांगतात? पाठ करा. जसं विद्यार्थ्याला गुरुजी सांगतात, हा धडा तुला दिलेला आहे, हे पद तुला दिलं आहे, ही कविता तुला दिली, पाठ कर. पाठ कर म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती कर, प्रवृत्ती कर, पाठ कर. तसं जीवनामध्ये माणसानं सुद्धा संसार पाठ केला म्हणजे मुलं बाळं, घर दार, प्रपंच, नातेवाईक, विषय, हे अहोरात्र जागृतीत, स्वप्नात आणि सुषुप्तीतही हे संसार हा पाठ झालेला आहे. या संसारात पाठ झाल्यात हा जीव अडकून पडला. याला जर उद्धरून जायचं असेल तर शिवपाठ करा. काय पाठ करायचं? शिवपाठ. म्हणजे पाठ करायचं म्हणजे शिव शिव वेळोवेळा, शिव वेळोवेळा, जिव्हे लागू चाळा. शिव वेळोवेळा, जिव्हे लागू चाळा. सर्व कामं करा, संसारातले प्रपंचातले सर्व कामं करा. प्रपंचात आल्यानंतर देह चालवण्याकरता, संसार चालवण्याकरता संसार करावा लागतो. पण संसार करत असताना आपण मूळ ज्याचे आहोत त्या भगवान शिवाला विसरायचं नाही. त्याचा विसर पडू नये म्हणून जी इंद्रिय दिलीत, साधनं दिलीत, हे साधनं तुम्हाला दिलीत, या साधनाचा उपयोग कशाकरता करायचा? यस्य इंद्रियाणि सर्वाणि वर्तन्ते शिवकर्मसु, ज्याचे सगळे इंद्रिय जे आहेत भगवान शिवाच्या कार्यात रत राहतात. म्हणून तुम्हाला वाणी दिली. या वाणीनं नेहमी करता सर्व कामं करा. जोडोने हात करीतो विनंती, वेळोवेळा गीती गाई नाम. सुखे हा संसार करा त्रिसंगती, वेळोवेळा गीती गाई नाम. आणि संत महात्मे काय सांगतात? संसार सोडा म्हणजे प्रपंच करू नका असं म्हणत नाहीत. पण प्रपंच करत असताना जे आपलं स्वतःचं ध्येय आहे,
ज्याकरता आपण जन्माला आलो ते विसरता कामा नये. आणि म्हणून जोडून हात करीतो विनंती, वेळोवेळा गीती गाई नाम. वेळोवेळा शिव 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 आपल्या वाणीला, आपल्या जिभेला चळा लागला पाहिजे. उठता बसता जाता येता खाता हरनिशी अहो जाता येता, उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गळिता. घरी दारी शय्येवरी रती सुखाची अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. सगळ्याची लाज सोडून माणसाला लाज येते, लाज वाटते संसारामध्ये, प्रपंचामध्ये. या विषयाला संग्रह करून गोळा करून विषयाचा छंदात पडून माणूस, त्याला असं वाटतं की विषय म्हणजे सर्वस्व आहे. पण या विषय विषासारखे आहेत. हे विषय विषासारखे आहेत. विष तरी दोनच शब्द आहेत, वि आणि श दोनच शब्द आहेत. मग विषयामध्ये 3 शब्द आहेत. विषय 3 शब्द आहेत. आणि म्हणून मुक्तिमिच्छित चित्तात अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलं आहे, मुक्तिमिच्छित चित्तात विषयान विषयवत्यज. तर मुक्तीची इच्छा करत असतील, सुखाची इच्छा करत असतील, दुःखातून सुटण्याची इच्छा करत असतील, विषयान विषयवत्यज, या विषयाला विष आहे म्हणून समजून याला टाक, फेकून दे, याला टाकून दे. आणि मग कर का, क्षमा आर्जव दया तोष सत्यम पीयूषवत भज. क्षमा आर्जव दया संतोष आणि सत्य याला आचरणात आण. हे अमृतासारखे आहेत. पीयूषवत भज, अमृत म्हणून याचा स्वीकार केला पाहिजेत. आणि म्हणून विषयाच्या छंदात पडण्याऐवजी ह्या संसारातून जात असताना, उद्धरून जात असताना, जर तुम्हाला निर्विघ्नपणे तऱ्याला जायचं असेल तर एक उपाय आहे. आणि तो उपाय आहे फक्त शिवनाम. आणि म्हणून त्याकरिता हरनाम, शिवनाम, भगवान शिवाचे अनंत नामं आहेत, अनंत नामं आहेत. त्यात शिवनाम हे सर्वात श्रेष्ठ नाम, हरनाम सर्वात श्रेष्ठ नाम. कारण हे ब्रह्मपदाची वाचक आहेत. ब्रह्मपदाची वाचक. ब्रह्मपदामध्ये सुद्धा 2च नावं आहेत, 2च अक्षर आहेत. ब्रह्मपदामध्ये 2च अक्षर आहे, ब्रह्म. त्याप्रमाणेच हे त्याचेच वाचक आहेत, त्याचे प्रतीक आहेत. हर शिव हे 2 नाव आहेत. हे ब्रह्मपदाचे वाचक आहेत. आणि म्हणून त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेख शिव हे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं नाव आहे, शिव इत्यक्षरद्वयम. कारण की तन्मध्ये शिव इत्यक्षरद्वयम. सर्वात विद्या म्हणजे कोणती, सर्वासु विद्या श्रुती उत्कृष्टा. सगळ्या विद्येमध्ये श्रुती म्हणजे वेद उत्कृष्ट आहेत. आणि त्या श्रुतीमध्ये सुद्धा शिव इत्यक्षरद्वयम, शिव ही आहे त्यामध्ये नमः सोमायच रुद्रायच, त्यामध्ये नमः सोमायच रुद्रायच या अनुवाकामध्ये 8मो अनुवाक. आणि त्यात नमः शिवायच, शिवतरायच, नमः शिवायच. त्या नमः शिवायच्यामध्ये सुद्धा शिव शब्द जो आहे हा इत्यक्षरद्वयम. तन्मध्ये जीवरत्नम शात, त्यामध्ये सुद्धा जीवाचं रत्न जे आहे ते शिव इत्यक्षरद्वयम. शिव हे 2 अक्षर आहेत, हर हे 2 अक्षर आहेत. आणि म्हणून आपल्याला या संसार सागरातून तरून जायचं असेल तर या 2 अक्षराच्या माध्यमातून ही नौका आहे. संसार सागरातून तरून जाण्याची नौका शिवनामरूपी नौका आहे. शिवेती नाम, शिवेती नाम दावाग्नेर. किती जरी पाप असले, किती पापाचा पुंज असला, तर शिवनाम घेतल्याबरोबर ते सगळे नाम, ते सगळे पातक जे आहेत ते भस्म होऊन जातात. कोणी म्हणते असं कसं होईल, कोणी विचारलं असं, एवढी मोठी कापसाची गंजी पडली, विचारलं की केवळ अनंत जन्मात केलेले पाप आहेत, अनंत जन्मात केलेले पाप आहेत. एक जन्म नाही, अनंत जन्म आहेत, अनंत जन्मात केलेले पाप आहेत. आणि केवळ एक वेळ सगळंच उच्चार आहे, एकाच वेळी आपण शिवनामाचा उच्चार केला सगळे पाप नष्ट होतील, असं कसं होणार, अशी शंका घेतली. त्यावर सांगितलं, अरे
कापसाच्या गंजा पडलेल्या असतात, कापसाचे ढिगं पडलेले असतात, फेडरेशनमध्ये त्या कापाचे ढिगं पडलेले असतात. परंतु कदाचित एखाद्या बिडी पिणाऱ्याने कापसाच्या गंजेवर जाऊन बिडी झटकली आणि त्या बिडीचा अग्नीचा कण त्या जर कापसाच्या ढिगावर पडला तर संपूर्ण कापसाचा ढीग नष्ट होऊन जातो. एका ठिणगीनं कापसाचा ढीग नष्ट होऊन जातो. त्याचप्रमाणे शिव या अक्षरामध्ये असं महत्त्व आहे, इतकं पुण्यमय नाम आहे. ते नाम मुखातून घेतल्याबरोबर जे काही तुमची आमची पापं असतील, मात्र ते नाम घेत असताना भाव असायला पाहिजेत, श्रद्धा असायला पाहिजेत. नाही, श्रद्धेविना नाम घेतलं तर ते उपयोगाचं नाही. ज्या श्रद्धा आहे, भाव आहे, त्या भावयुक्त अंतःकरणातून नाम घेतलं तर तारुण्य येते. आणि जर भावनाविहितम कर्म पावनादपि पावनम, भावनेनं केलेलं कर्म सगळ्यात पावन अशा प्रकारचं असते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांतीम नचिरेनाधिगच्छति. श्रद्धेला महत्त्व आहे. आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणानं भगवान शिवाचं नाम हे प्रत्येक जीवाने जर घेतलं, या संसार सागरातून सहज तो तरुण जातो. तरुण गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तरुण जाण्याकरता एकच उपाय आहे. परंतु विषयात अडकलेला माणूस विषयात अडकतो. या विषयाचा अग्नी चारी बाजूंना लागलेला असतो. विषयरूपी अरण्यात आलेला जीव कुठं जावं म्हणून विषयाचा अग्नी, जसा जंगलात गेलेला माणूस अरण्यात गेलेला माणूस आणि त्याला तिथं अग्नी लागला, त्याला दावाग्नी म्हणतात. त्या अग्नी लागला, अरण्याला आग लागला. आता कुणीकडं निघून जावं म्हणून अग्नीच्या विरुद्ध बाजूनं पळू लागला. समोरून एक सिंह आला, वाघ आला. आता त्यानं विचार केला, सिंह समोर जावं तर सिंह आहे, वाघ आहे, मागे जावं तर अग्नी लागलेला आहे, काय करावं म्हणून जवळ की विहीर होती. त्याला वाटलं आपण आता विहीर, त्या विहिरीच्या काठावर एक वडाचं झाड होतं, त्याला पारंब्या आलेल्या होत्या. यानं काय केलं, त्या पारंब्याला पकडलं आणि विहिरीमध्ये त्यानं उतरण्याचा प्रयत्न केला. खाली पाहतो तो एक नाग बसलेला आहे. खाली उतरावं तर नाग आहे. आता काय करावं म्हणून त्या पारंब्याला जाऊन तो लोंबकाळत राहिला. वर पाहतो तर त्या पारंब्याला दोन त्या ठिकाणी उंदीर आलेत, मुश्क आले, उंदीर आले आणि त्या पारंब्या कुत्रडू लागलीत. आता काही काळात त्या पारंब्या कुत्रडून तोही विहिरीत पडणार आहे. हे सर्व दुःख त्याच्या अवती होती. इकडे अग्नी, इकडं हिंस्र पशु, इकडं खाली विहिरीमध्ये जावं तर नाग, वर लटकावं तर ते दोन उंदीर त्या पारंब्याला कुत्रवत आहेत. आता काय करावं. इतक्यामध्ये काय झालं, वरतून एक मोहोळ लागलेलं होतं, मधमाशांचं मोहोळ होतं. त्या मधमाच्या मोहळ्यामधून मधाचा थेंब हा एक 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 टपकू लागण्याबरोबर त्याच्या जिभेवर, त्याच्या नाकावर तो थेंब पडल्यानंतर तो मधाचा थेंब घेण्याकरता तो पुन्हा जीभ बाहेर काढतो. मधाचा थेंब तर काही त्याच्या जिभेवर येत नाही, पण मधाचा थेंब घेण्याच्या नादात तो अग्नी लागलेला ते विसरून गेला. पुढे हिंस्र पशु असलेले ते विसरून गेला, खाली नाग असलेला ते विसरून गेला. दोन उंदर दिवस आणि रात्र हे दोन उंदर आहेत आणि ते पारंब्या कुत्रडत आहेत ते विसरून गेला आणि त्या मधाच्या थेंबामध्ये तो घेण्याकरता अडकून गेला, भुलून गेला. शेवटी पारंब्यावर तो खाली पडतो, मरतो. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही ह्या संसारात विषयी जीव आलो. हा विषयानं भरलेला संसार प्रपंच, विषयी हे मन गुंतले बाष्कळ, सदा तळमळ करीत असते. या विषयामध्ये मन गुंतलेलं आहे, तळमळ करता अडकलेलं आहे. विषयाशिवायला काही सुचत नाही. आणि म्हणून त्याकरता प्रत्येक माणसानं हा विचार करावा की हा प्रपंच जो आहे, हा प्रपंच दुःखानं भरलेला आहे. सत्यम संस्कृती गर्तेयम दुःखे पूर्णा निरंतरा एतस्तद्व्यतिरेकेन न किंचित ह्या उपलभ्यते. कारण की संसाररूपी गर्त जे आहे, संसाररूपी जो खड्डा आहे, संसाररूपी जो समुद्र आहे, यात सुखाची प्राप्ती कदाचित होत नाही.
म्हणून सुखाचा उपाय आहे तो मनोज स्वामी महाराजांनी हरमुखी नाम घे तेने सर्व सुखी होई असं म्हटलं आहे. पहिला कारण की सर्वांनी मुखातून हर 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 असं नामस्मरण करावं, जेणेकरून सर्व सुखाची प्राप्ती होते, सर्व सुखी होई म्हणजे ऐहिक सुखाची प्राप्ती होते आणि त्याबरोबर पारमार्थिक सुखाची सुद्धा प्राप्ती हर हर या नामामुळे होते. मग चुकेर धारा 184चा फेरा पुन्हा जन्माने पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा जन्माने पुन्हा मृत्यू. जे 184चा फेरा आहे निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा 184चा फेरा जिने चुके ऐसे करा. शिवदास महाराज म्हणतात की निजू नका जागा जागा. या संसार हे आपल्या हातून आपलं आयुष्याचे क्षण, आपलं हे जीवन बहुमूल्य मिळालेलं हे हातातून जाण्याच्या अगोदरच प्रत्येकाने उठलं पाहिजे. जागवण्याचा प्रयत्न करतात संत महात्मे. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा 184चा फेरा जेने चुके ऐसे करा. त्याकरता एकच मार्ग आहे तो फक्त शिवनाम घेण्याचा. म्हणून लक्ष्मण महाराजांचा शिवपाठ आहे. त्यांनी काय म्हटलंय? शिवमुखी म्हणा, शिवमुखी म्हणा, प्रेमी उच्चारा प्रभू नाम. शिवमुखी म्हणा, शिवमुखी म्हणा, प्रेमी उच्चारा प्रभू नाम. भगवान शिवाचं नाम शिव 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 हे जर घेतलं त्या संसार सागरातून तरून जातो आणि जितके काही पातक असतील तितके जळून भस्म होऊन जातात, मुक्त होतो. म्हणून जन्ममरणाचा फेरा चुकवण्याकरता शिवनाम एक साधन आहे. ऐसा हा सुगम उपाय जो सांगत असे सोय. आणि भगवान शिवाने पार्वतीला हा उपाय सांगितलेला आहे. वाचेवला नमः शिवाय सुलभ उपाय सर्वासी वाणीनसु नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. यात शिवशब्द आहे नमः शिवाय. मी शिवा आहे, मी शिवा आहे, मी शिवा आहे, मी शिवाचा आहे. नमः शिवाय या मंत्राचा अर्थ हा महामंत्र आहे. पंचाक्षरी महामंत्र हा महामंत्र. यात नम हा जीवशब्द जीववाच्य आहे. शिवशब्द हा ब्रह्मवाच्य आहे आणि अय हा ऐक्यवाच्य आहे. म्हणून जीवशिवाचा ऐक्य साधण्याकरता नमः शिवाय नमः शिवाय असा हा शिवशब्द आहे. या माध्यमातून भवसागराला प्रत्येक माणसाला तरून जाता येते. म्हणून सुलभ उपाय हा भगवान शिवाने पार्वतीला स्वतः सांगितलेला आहे. आणि की साधनाचा आसीन नाम पातित पावन. आणि साधनाचा आसीन म्हणजे जितकी संसारातले साधनं आहेत, आपल्याला सुखाच्या प्राप्तीकरता आपण संसारातले साधनं जुटवण्याचा प्रयत्न करतो, संग्रहाचा प्रयत्न करतो. त्यात माणसाला जास्तीत जास्त दुःखच प्राप्त होतात. सुखाची प्राप्ती कमी आणि दुःख अधिक. म्हणून त्यात क्षीण होऊन जातो. त्याकरता सर्वात या आपल्याला तारून येणारं नाम फक्त एक आहे, भगवान शिवाचं नाम. आणि ते पतिताला पावन करणारं नाम आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मुखातून हर 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 असा सुलभ अशा प्रकारचं नाम घेतलं पाहिजे सर्वांनी. म्हणजे सर्वजण तरून जातात. कारण शास्त्र अनेक आहे, अनंत शास्त्राने अनंत शास्त्रम बहुलाची विद्या. तुम्ही शास्त्र शोधत जर जात असाल तर अनंत शास्त्र आहेत. शास्त्राचा आपल्याला पार करता येत नाही, इतकी शास्त्र आहेत. आपलं आयुष्य पुरणार नाही. पहा, शास्त्र शोधत जर तुम्ही गेलात तरी आपलं आयुष्यही पुरणार नाही, इतकी शास्त्र आहेत. आणि बहुलाची विद्या, ही विद्या प्राप्त करावी, ती विद्या प्राप्त करावी. विद्येच्या प्राप्त करण्याच्या पाठीमागे लागलात तर त्या विद्याही काही या जीवनामध्ये प्राप्त होतील अशातला अर्थ नाही. आणि काळ आपल्याला दिला किती हल्प कालू बहुविघ्नताचं. काळ किती दिलेला आहे? केवळ अवघा माणसाला 100 वर्षाचा आहे. शेतायुर्वय मनुष्य हा 100 वर्ष जगण्याकरता दिलेला आहे. परंतु 100 वर्ष आपल्याला मिळतात की नाही, ज्याचं त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. ती आयुष्याची मर्यादा आहे. काहीला 100 वर्ष मिळतात, काही लोक 100 वर्षाच्या वर जातात, आहे ना. आपले परमपूजनीय श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर
1 वर्ष 100 वर्षाच्या वर 104 वर्षाचे होऊन गेले आहेत. त्याने उत्तम अशा प्रकारचं कार्य समाजाला जागवण्याचं, उठवण्याचं, मार्ग दाखवण्याचं कार्य केलं. आणि संत माणसं, महापुरुष त्याने कार्य केलेलं आहे. त्याप्रमाणे ही महात्मे, महापुरुष. आणि काही लोक लवकरच जातात. आता मनोस्वामी महाराजासारखे, तुमच्या ज्ञानेश्वरासारखे, कदाचित आणखीन स्वामी विवेकानंदासारखे असे जे महात्मे झाले, त्यांचं वैयक्तिक होतं काही, परंतु त्यांनी कार्य भगवत्पाद शंकराचार्यासारखे अवघे काही 35 वर्षात, 35 वर्षात, 40 वर्षात ही लोक आले आणि उत्तम अशा प्रकारचं कार्य करून निघून गेले. म्हणून आयुष्याचा काही भरवसा नाही. आपल्या आयुष्याचा काही भरवसा नाही. आपण किती दिवस जगू हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून त्याकरता आपलं आयुष्य आपल्या हातातून जाण्याच्या अगोदर सर्वांनी आपल्या आत्महिताकरता, आत्मकल्याणाकरता सर्वांनी जागं व्हावं आणि पतित पावन अशा प्रकारचं भगवान शिवाचं नामस्मरण करावं. हेल्पकालो भविघ्नताचं. आपल्या जीवनामध्ये अनेक विघ्न येतात आणि त्यातही दिवस आणि रात्र. दिवसभर आपण आपल्या देहाच्या कार्याकरता, देहपोषणाकरता, याकरता आपल्या 24 तासातले 12 तास घडवतो आणि राहिलेले 12 तास झोपेत जातात. मग आपल्या हाती राहतेच काय. आणि म्हणून त्याकरता आपलं आयुष्य असंच दिवसाच्या पाठीमागं दिवस, क्षणामागं क्षण निघून जातात, दिवसामागं दिवस निघून जातात, महिन्यामागे महिने निघून जातात, वर्षामागे वर्ष निघून जातात. म्हणून आपलं आत्महित काही करता येत नाही. म्हणून संतांनी तुम्हाला हात जोडून म्हटलंय, जोडून या हात करीतो नोनी. वेळोवेळी गीती गाई नाम. सगळा संसार करा, सुखे हा संसार करा स्त्री संगती. वेळोवेळा गीती गाई नाम. कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष शेती. वेळोवेळा किती नाम. म्हणून सर्वांनी आपलं नाम स्मरण सर्व करत असताना सुद्धा, जसं आईचं ध्यान सर्व कार्य करते घरातलं, आई घरातलं सर्व कार्य करते, संसारातलं सगळं कार्य करते, पण तिचं बिचारीचं लक्ष कुठं असते? आपल्या तान्या बाळाकडं असते, तान्या बाळाकडं असते. आणि म्हणून त्याप्रमाणे आपलंही लक्ष आपल्या आईकडे असावं. जर बाळाचं लक्ष आईकडे असते, आईचं लक्ष बाळाकडे असते, त्याप्रमाणे आपणही आपलं लक्ष, आपलं ध्यान सर्व संसाराचा उद्योग कार्य करत असताना आपलं लक्ष परमेश्वराकडे असावं, परमेश्वराच्या चिंतनाकडे असावं, लक्ष त्याच्या परमेश्वराकडे असावं. म्हणून त्याकरता सर्वांनी आपल्या मुखातून शिवनाम घ्यावं आणि ते प्रेमानं घ्यावं. म्हणे मन्मथ शिवलिंग नाम घे प्रेमरंग. आणि प्रेम एक असा आहे, त्याचा रंगच वेगळा आहे, प्रेमाचा रंगच वेगळा आहे. एकदा प्रेमाच्या रंगात रंगला की तो देहभान विसरून जातो. की रंगारी रंगात रंगेसो रंगारी. जो रंगतो तो रंगारी असतो. आणि हे संत महात्मे असतात, हे सुद्धा रंगणारे असतात, प्रेमाच्या रंगात रंगणारे असतात, प्रेमाच्या रंगात. आणि म्हणून आमची विदुषी अक्का महादेवी त्या मल्लिकार्जुनाच्या नामस्मरणात रंगून गेले. सगळे संत शरण महात्मे सगळे शिवनामामध्ये रंगून रंगलेत. आणि म्हणून त्या प्रेमरंगामध्ये गेल्यानंतर आनंदाचा, सत्यारूपी आनंदाचा, खऱ्या आनंदाची प्राप्ती त्या संतांना झाली. त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही जीवानी सुद्धा या संतांचं अनुकरण करून, संतांचं अनुसरण करून आपल्या जीवनामध्ये सुद्धा सदा सर्वदा हर 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 अशा प्रकारचं नामस्मरण करून तरुण जाण्याचा प्रयत्न करावा. मी या अभंगाच्या माध्यमातून माझ्याकडून झाली ती सेवा मी करण्याचा प्रयत्न केला. आणि ही इतकी भाविक भक्त ऐकणारे असतील त्यांना कदाचित या अभंगाच्या माध्यमातून मला जेवढं काही सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात कदाचित काही त्रुटी राहिली असेल
तर ते सगळी माझीच त्रुटी आहे. आणि जे काही यात घेण्यासारखं असेल त्याच्या माझ्या सद्गुरूंचं आहे, संतांचं आहे. आणि ती संतांच्या मुखातून आलेलं अमृत आहे. संतांच्या मुखात अमृत असते. तुझे वचने अमृत झालो मी पूर्ण तृप्त. संतांच्या मुखात अमृत आहे. आणि त्या संतांच्या मुखातलं अमृत सर्वांनी प्राशन करून आपलं जीवन अमर करावं अशा प्रकारची मंगलमय कामना करून आणि माझ्या या शब्दांना या ठिकाणी विराम करतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.